हाय, आय एम नीलम. बोलकी पुस्तकेमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आजपर्यंत बऱ्याच पुस्तकांविषयी ऐकलं आहे. आजपासून आपण आता एक जरा वेगळा थोडा प्रयोग चालू करत आहोत. आज आपल्याकडे सुखदा आठले मॅडम आलेले आहेत, की ज्या आपल्याला सात हिमालयाची वसंत वसंत लिमये यांच्या बद्दल त्या पुस्तकात जे काही इंटरेस्टिंग आणि खरोखरच खूप छान आहे आणि आपण ऐकलंच पाहिजे अशाबद्दल त्या आपणास सांगत आहेत. तर मी सुखदांना सांगते की आपण आता आपलं चालू करावं. धन्यवाद नीलमताई. साद हिमालयाची वसंत वसंत लिमये आणि हिमयात्री हे जे पुस्तक आहे हे जून 2019 मध्ये प्रकाशित झाले. ग्रंथाली प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकांनी म्हणजेच वसंत वसंत लिमये यांनी या हिमयात्रेची कल्पना कशी सुचली हे सांगितलं. कॉलेजमध्ये असताना ट्रेकिंग हायकिंग याची आवड त्यांना निर्माण झाली आणि मग हा छंद इतका वाढला की आत्तापर्यंत 40-50 वेळा हिमालयात वाऱ्या केल्या गेल्या. आणि मग लक्षात आलं हे जरी असलं तरी या प्रकारात अनेक छोट्या गोष्टी करायच्या, पाहायच्या राहून गेल्या. खूप देवळं, सरोवरं, टुमदार गावं पुन्हा अनुभवायला हवी असं लेखकाला वाटून गेलं आणि मग राहून गेलेली ही ठिकाणं जोडता जोडता एका नव्या कल्पनेने जन्म घेतला आणि तो म्हणजे सिक्कीम ते लडाख असा 12,000 किलोमीटरचा प्रवास आणि ते सुद्धा स्वतःच्या वाहनानं. कल्पना भन्नाट होती आणि या सर्व प्रवासाचे हे पुस्तक म्हणजेच साद हिमालयाची. हळूहळू नकाशाचा अभ्यास करून 8 आठवडे म्हणजे 2 महिने असा कालावधी ठरला. मग गंमत अशी की लेखकाला गाडी चालवता येत नाही, तर मग काय करायचे? पण लेखकाचा जुना विश्वासू ड्रायव्हर जो होता त्याला विचारले की तू गाडी चालवशील का? तर तो एका पायावर तयार झाला आणि त्यासाठी हिमालयातील रस्ते, लांबचा पल्ला लक्षात घेऊन इसूझू डी मॅक्स ही 4 व्हील ड्राईव्ह गाडी घेतली. दुसरं इंटरेस्टिंग म्हणजे स्वतः लेखक आणि त्याचा ड्रायव्हर सोडून आणखी 2 जण अशा 8 जोड्या म्हणजे 16 लोक या यात्रेसाठी येण्यासाठी तयार झाले. त्यांच्यासाठी सुद्धा हा एक वेगळाच अनुभव होता. अर्थात सलग इतके दिवस काढणं कोणालाच शक्य नसल्यामुळे एका आठवड्यात एक जोडी म्हणजे 2 जण असे 8 आठवड्यांच्या 8 जोड्या म्हणजे 16 लोकांची ही हिमयात्री म्हणून वेगळीच ट्रिप झाली. आणि त्याच प्रवासाचे अनुभव, तिथलं जीवन याच्यावरच आधारित हे पुस्तक म्हणजे साद हिमालयाची. या 8 जोड्यांमध्ये लेखकाचे मित्र, सहकारी होतेच. अगदी त्यांची नावं सुद्धा जर उदाहरण म्हणून द्यायची झाली तर मराठीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, सुनील बर्वे, सुहिता थत्ते तसेच प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी सुद्धा या हिमयात्रेत सहभागी झाले. प्रत्येक आठवड्यातील प्रवास वर्णन वाचताना आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्यासारखे वाटते. मगाशी म्हटलं तसं सिक्कीम ते लडाख असा हा 12,000 किलोमीटरचा प्रवास होता. याच्यामध्ये सिक्कीमचं वैशिष्ट्य सांगत असताना सुरुवात तर सिक्कीम पासून झालेली होती. तर सिक्कीम मध्ये अतिशय स्वच्छता आहे आणि ती अगदी जाणवण्यासारखी होती. तिथं अनेक ठिकाणी स्त्रियाच मोठ्या प्रमाणात काम करताना दिसले. तेव्हा असाच प्रश्न त्यांना विचारला गेला की तुमच्याकडचे पुरुष इथे काही तुम्हाला मदत करत नाहीत का? तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडचे जे पुरुष असतात ते तर सरकारी नोकरी करतात किंवा पर्यटन व्यवसायात असल्यामुळे बाहेर काम करतात आणि सगळं जे काम आहे ते आम्हीच करतो. अर्थात हे सगळं आनंदाने चाललेलं होतं असं तिथे लक्षात आलं. त्यानंतर जसं सिक्कीममध्ये स्वच्छता आहे, जे प्लास्टिक बंदी तरी आहेच, पण कुठेही प्लास्टिक कचरा जर कुणी केला चुकून, खरं तर कुणी करतच नाही, पण समजा चुकून केलं तर त्याला चक्क 5,000 रुपये दंड आहेत आणि काही ठिकाणी स्वयंसेवक उभे राहून तुम्हाला सूचना देतात. आणि या सगळ्याचा परिणाम असा दिसतो की सिक्कीम हे प्रकर्षाने लक्षात येण्याएवढं प्लास्टिक विरहित आहे आणि कोणालाही
कोणत्याही दबावाला बळी न पडता हे राज्य प्लास्टिक बंदी अंमलात आणतंय आणि हे त्यांनी करून दाखवलेलं आहे. साद हिमालयाची या पुस्तकामध्ये सिक्कीम विषयी तर आपण ऐकलेलंच आहे. तसंच वेगवेगळ्या वाटेत येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, जी काही गावं आहेत, याच्याबद्दल ह्या 16 लोकांनी अतिशय सुंदर वर्णन या पुस्तकात केलेले आहे. आणि मग लडाख जवळ जी आहे हॅनले येथील दुर्बीण. हॅनलेमधील निरभ्र आकाशामुळे बंगलोरमधील भारतीय खगोल भौतिक संस्थेनं म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स यांनी आकाश निरीक्षणासाठी भली थोरली दुर्बीण हॅनलेमध्ये उभारली आहे. ही भारतातील सर्वोच्च तर जगातील 3ऱ्या क्रमांकाची उंचीवर असलेली दुर्बीण आहे. हॅनलेपर्यंतचा रस्ता अगदी खास लडाखी प्रदेश आहे. सुकलेली तळी, रुंद पात्रातून वाहणारे छोटे ओहळ, मैलोगणिक पसरलेली वाळू आणि दूरवर दिसणारे डोंगर. आणि इथेच या उंच टेकडीवर दुर्बिणीचा घुमट उदास झालेल्या मनाला एक अलौकिक उभारी आणतो. हॅनलेच्या दुर्बिणीची देखभाल तिथे राहणारे तंत्रज्ञ करतात, मात्र दुर्बिणीचं सर्व कार्य शास्त्रज्ञ सॅटेलाइट लिंक वापरून बंगलोरवरून करत असतात. असं हे अतिशय सुंदर वर्णन या संपूर्ण पुस्तकामध्ये केलेलं आहे. या हिमयात्रेत लेखकासोबत प्रवास करताना येणारे अनुभव प्रत्येकानेच लिहिलेले आहेत आणि ते खूप छान आहेत आणि हे पुस्तक वाचताना आपल्याला कायम जाणवतं. तसेच उत्तम फोटो सुद्धा या पुस्तकात पाहायला मिळतात. मला तरी वाटतं की प्रत्येक आठवड्यातील या प्रत्येक जोडीने केले जे वर्णन आहे ते वाचताना आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्यासारखेच वाटते. तेव्हा हे पुस्तक जरूर वाचावे असेच आहे. धन्यवाद. छान. सुखदा ताईंनी आपल्याला खूपच सुंदर माहिती सांगितलेली आहे. तर असेच वेगवेगळ्या पुस्तकांची मेजवानी आपल्याला या चॅनलवर मिळत राहील. तर आपण नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.